देशभरात लोकसभेचा आनंदोत्सव निवडणुकीच्या माध्यमातून सुरू आहे आणि आता नाशिकच्या दिंडोरी मतदारसंघात जनतेचा कौल कुणाला? चांदवड तालुक्यातील जनतेचं मत काय? जाणून घेऊया लोकमान्य 24 न्यूजच्या माध्यमातून। नमस्कार, आपण पोहोचलो आहोत चांदवड तालुक्यातील सुतारखेडे या गावामध्ये आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। खरं तर लोकसभेच्या रणधुमाळीने सर्वत्र आता वातावरण अधिकच तापायला सुरुवात झालेली आहे। आपण सुतारखेडे या गावातील काही नागरिकांच्या ग्रामस्थांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया आपण या ठिकाणी बघणार आहोत। आपण इथं काही आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांना विचारूयात की ह्या लोकसभेचा रणसंग्रामांचा कौल नेमकी कुणाच्या बाजूने आहेत। आपण इथल्या ग्रामस्थांना या ठिकाणी विचारूयात। साहेब नमस्कार। नमस्कार। या ठिकाणी दिंडोरी लोकसभेची उमेदवारी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या भारतीताई पवार तर शरदचंद्र पवार साहेब यांच्या राष्ट्रवादीकडून या ठिकाणी भास्कर बगरे या ठिकाणी उमेदवारी करत आहेत। तर या ठिकाणी काय सांगाल तुम्ही की या ठिकाणी जनतेचा कौल नक्की कुणाच्या बाजूने असणार आहे? आता जर नवीन माणसाला निवडून द्यायचं म्हटल्यावर त्याला पहिल्यापासून बे करायची वेळ आणि भारतीताई पवार यांचं 5 वर्षाचं काम बघता आम्हाला तरी वाटतं भारतीताई पवार यांनाच परत एकदा चान्स देऊन लोकांची सेवा करण्याची संधी दिली पाहिजे। खरं तर केंद्र सरकारने मागच्या काळामध्ये कांदा निर्यात बंदी केली, इथले शेतकरी त्यांच्यावर नाराज आहेत असं या ठिकाणी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। काय सांगाल तुम्ही यावर? हो, नक्कीच शेतकरी नाराज आहे, कारण कांद्याचा प्रश्न हा प्रत्येक घरातल्या उदरनिर्वाहाचं साधन आहे। पण मागील काळामध्ये अनेक विरोधी पक्षनेते यांनी पाऊस पडला नाही त्यामुळं दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केली। दुष्काळ जाहीर मागणी करा अशी मागणी केल्यावर केंद्रातून कमिटी आल्या, महाराष्ट्र राज्य शासनाकडून जिल्ह्याचे कृषी अधिकारी तालुक्याच्या ठिकाणी आले। त्यांनी जेव्हा तालुक्याची परिस्थिती बघितली तेव्हा कांद्याचा अतिशय तुटवडा होता आणि तसे पंचनामे झाले। ते पंचनामे राज्य लेवलवरून देशाच्या लेवलला गेले आणि त्यांनी निर्णय घेतला की कांद्याचा तुटवडा आहे, पाणी कमी आहे, कांद्याचा तुटवडा आहे, त्यांनी निर्यात बंदी केली। इथून मागे पण शरद पवार साहेबांना कांदे मारले होते तर 350 रुपये कांदे विकले होते। पवार साहेब तेव्हा देशाचे कृषी मंत्री होते, तेव्हाही कांद्याचे बाजार एखाद्या वर्ष असं येतं की ती कांद्याच्या बाबतीत अतिशय शेतकऱ्यांचा जीव घेणं प्रकार होऊन जातो। तर या मतदारसंघातून भारतीताई विजय होतील याबद्दल तुम्हाला काय वाटतं? 100% नाही तर 1001% भारतीताईच विजयी होणार। साहेब काय सांगाल या ठिकाणी, भारतीताई की भास्कर बगरे? बाबा काय सांगशाल, या ठिकाणी लोकसभेची उमेदवारी या ठिकाणी भारतीताई तर भास्कर बगरे या ठिकाणी भारतीच आहे। भारत विकास झालाय आपल्याकडे? हो, 5 वर्ष मस्त विकास केला तिने। अच्छा, खर तर 5 वर्ष या ठिकाणी विकास झालेला आहे असं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे। आपल्या बरोबर अजूनही नागरिक आहेत, इथले ग्रामस्थ आहेत। काय सांगाल, भास्कर बगरे की भारतीताई? ते आज नाही सांगू शकत, पण भारतीताई यांनी 10 वर्षात काहीच केलं नाही। 5 वर्षामध्ये हे फक्त केंद्राच्या मंत्री झाल्या, त्यांनी फक्त मंत्रीपद भोगलं, त्या तिकडे परत आमच्या गावात आजपर्यंत त्यांचे पाय लागलेले नाही। जसं निवडून गेला आमच्या गावातच त्यांनी गोणीभर नारळ फोडून जायला। त्या आल्यानंतर आम्हाला त्यांना हाच प्रश्न राहील, तुम्ही आमदारने आणि तुम्ही एक पोतभर नारळ आमच्या गावात फोडून गेले, त्याचं काय झालं हाच प्रश्न आम्हाला आहे। झाली आता जवळजवळ 5वी रामनवमी आली, त्या रामनवमीला आमचे आमदार इथं बीजेपीचेच आमदार राहुल आयर म्हणून त्यांनी एक पोत नारळ आजपर्यंत फोडून जायला, आजपर्यंत एकही काम त्यांनी केलेलं नाही। तर केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी केली, इथले शेतकरी काही नाराज वाटतंय? 100% त्यांनी 31 डिसेंबर जी तारीख घोषित केली होती निर्यात बंदीची, त्यांनी 7 डिसेंबरलाच ती तारीख बंद करून दिली। आज त्या दिवसाचे जर शेतकऱ्यांचे तोंड पाहायला गेलं ते एक घरातला प्रतिनिधी मेल्यासारखे तोंड त्या मार्केट कमिटीमध्ये शेतकऱ्यांचे होते। याचा परिणाम लोकसभेच्या मतदानावर होईल? 100% होणार। खरं तर केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदी या धोरणावर इथले शेतकरी नाराज असल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला दिसतंय। दादा काय सांगणार, भारतीताई की भास्कर बगरे? येणारी वेळ सांगेल दादा का कोण काय आणि कसं। तर येणारी वेळ सांगेल असं दादांचं म्हणणं आहे। दादा काय सांगाल? खरं तर काही ग्रामस्थ आपल्या प्रतिक्रिया देण्यासाठी नकार करत आहात आणि ह्या ठिकाणी आपण बघत होतो लोकमान्य 24 न्यूज। यानंतर आपण लोकांच्या अजूनही या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोत आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकी लोकांचा कौल कुणाच्या बाजूने ही येणारी वेळच सांगणार आहे। तत्पुरती आपण इथेच थांबूयात।
धन्यवाद. रोशन गांगुर्डे आणि आपण बघत आहात लोकमान्य 24 न्यूज. आपण आज या ठिकाणी आलो आहेत चांदवड मुंबई आग्रा महामार्गावरील असलेलं चांदवड पासून 5 किलोमीटर गावावर असलेलं राहुड या गावामध्ये आपण आलेलो आहोत. आणि सध्या महाराष्ट्रात आणि भारतामध्ये लोकसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे. भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये लोकसभेचं वारं या ठिकाणी वाहिलेलं आहे. आणि आपण ह्याच अनावधानाने या ठिकाणी आपण आज राहुड गावामध्ये आलेलो आहोत. आणि आपण राहुड गावातील इथल्या शेतकऱ्यांच्या आणि स्थानिक लोकांशी आपण संवाद साधूयात. आणि लोकांचं नेमकी इथल्या विद्यमान खासदारांशी आणि विरोधी पक्षाच्या लोकांशी यांच्या भावना काय आहेत आपण यांच्याशी संवाद साधूयात. तर इथं काही शेतकरी आपल्यासोबत बसलेले आहेत, आपण त्यांच्याशी संवाद करूयात. की नमस्कार. खर तर दिंडोरी लोकसभेमध्ये आता लोकसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांच्या गटाकडून भास्कर बगरे ही उमेदवारी करत आहेत. तर विद्यमान खासदार भारतीय जनता पक्षाच्या भारती पवार या देखील इथल्या स्टँडिंग खासदार आहेत आणि त्या देखील या ठिकाणी उमेदवारी करत आहेत. काय सांगाल आपण आपल्या शेतकरी म्हणून या ठिकाणी आपल्या अपेक्षा काय आहेत इथल्या लोकप्रतिनिधीकडून? शेतकरी म्हणून बोलायला गेलं तर गेली 10 वर्षापासून भाजपचं सरकार केंद्रात काम करतंय आणि शेतीशी निगडीत जो शेतीचा उत्पादन खर्च आहे तो मागच्या 10 वर्षापासूनचा जर पाहिला तर पूर्वीपेक्षा 30-40% 50% वाढलाय. त्या तुलनेनं बाजारभाव मिळत नाही आणि सध्याची परिस्थिती दुष्काळी अतिशय बिकट परिस्थिती, प्यायला पाणी नाही. आणि चांदवड तालुक्यातलं पर्जन्यमान अत्यल्प असताना आमचा तालुका दुष्काळी धरला नाही. केंद्रात बी भाजपचं सरकार आहे, राज्यात बी भाजपचं सरकार आहे आता, जरी अगोदर नसल पण आमचा विचार झाला नाही, त्याच्यामुळे आम्ही नक्की नाराज आहे त्यांच्यावर. खरं तर केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी केली, त्या कांदा निर्यात बंदीचा या लोकसभेवर काही परिणाम होईल असं काय वाटतं तुम्हाला? होऊ शकतो ना. मी एक शेतकरी आहे या नात्यानं जर बोललो तर अगदी माझे कांदे तयार असताना 7 डिसेंबरला जी निर्यात बंदी लागू केली तिच्यानं जे थोडेफार कांदे होते, आमच्याकडे काही नव्हतं, अगदी थोडेसे तोडकं होतं, त्याच्यातून आम्हाला असं वाटलं होतं की वर्षभराचा उदरनिर्वाह होईल. परंतु सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळं आमचा उत्पादन खर्च सुद्धा निघाला नाही. निसर्गामुळं तर गेलंच, पण सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अजून जे होतं तेही गेलं. खरं तर इतर शेतकरी आपल्या बरोबर आहेत. काय सांगाल तुम्ही, भारती पवार की काय सांगाल तुम्ही, भारती पवार की भास्कर बगरे? भास्कर बगरे एक मताने आम्ही सगळं शेतकरी म्हणून, कारण इथून मागचे जितकेही इलेक्शन झाले, लोकसभेचे असतील विधानसभेचे असतील, 70% कृषी प्रधान देश म्हणायचा, 70% देश हा शेतकरी आहे. लोकसंख्या ही शेतीशी निगडीत आहे आणि त्या शेतकऱ्याचा विचार आज कुठलाही राजकारणी करत नाही. या 2019च्या इलेक्शनमध्ये मोदी साहेबांनी सांगितलं होतं की 2024 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल. आज त्या विषयावर ते बोलायला तयार नाही. तेव्हा 100% आम्ही यावेळेस भास्कर बगरे सरांच्या पाठीमागं एक शेतकरी म्हणून, आणि शेतकरी म्हणजे शेतकऱ्याची एवढी तीव्र प्रतिक्रिया आहे कारण शेतकऱ्यावरती भाजप सरकारनं गेल्या 10 वर्षात सातत्याने अन्यायच केलाय. या मताशी मी ठाम आहे. काही विकास झाला दिंडोरी लोकसभेमध्ये? विकास कुठं आहे? आज विकासच हरवलाय. ज्या विकासाच्या गप्पा मारताय, जे गॅरंटी देत आहे, जर चांदवड तालुक्याचं चित्र पाहिलं, दिंडोरी मतदारसंघाचं चित्र पाहिलं तर कुठेही विकास तुम्हाला दिसणार नाही. सगळं भकास झालेलं आहे दिंडोरी मतदारसंघ. तर जिल्ह्याचा तांबाटा चालू झाला, नाशिक जिल्ह्याचा तांबाटा चालू झाल्यानंतर त्यांनी लगेच नेपाळवरून तांबाटा आयात केला, तिथंही शेतकऱ्याला मारलं. कांद्याच्या बाबतीतही पूर्ण शेतकऱ्याला मारलं. काय वाटतं, भारती पवार की भास्कर बगरे? भास्कर बगरे. भारती पवार काय सांगा, विकास झाला? नाही, विकास नाही झाला. तर इथल्या शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. कांदा निर्यात बंदी असेल, टोमॅटो असेल, शेतकऱ्याच्या कुठल्याही मालाला भाव देण्यासाठी हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार निष्क्रिय ठरल्याचं चित्र आता या राहुड गावातील शेतकऱ्यांच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी जाणवत आहे. आपल्या ठिकाणी अजूनही शेतकरी आहेत, आपण त्यांनाही विचारत काय वाटतंय, भास्कर बगरे की भारतीताई पवार? नाही, भास्कर बगरे यांना तरी तर आम्ही वाजवणार, निश्चित वाजवणार. कारण त्याचं कारण सांगतोय का या भाजप सरकारने म्हणजे आमचे लोकप्रतिनिधी भारतीताईला आम्ही 2 टर्मला आजपर्यंत निवडून दिलंय, आम्ही स्वतः मतदान केलंय. पण विषय असा आहे का कांदा निर्बंधी असो का कुठलाही ठोस उपाय नाही. तुम्ही विकास विकास म्हणताय तर या राऊळ गावामध्ये त्यांनी एक दाखवून द्यावं का कमीत कमी 2-5 हजारची एक बाका असतं ना एखाद्या ठिकाणी बसायला, ते बाकावर त्यांचं नाव असेल तर हे सांगावं. त्यांनी कुठल्याही प्रकारचा विकास झाला नाही आणि विकास केलाही बी नाही. आणि राहिला मुद्दा कांदा प्रश्नाचा असो का द्राक्षांचा असो,
माझं एक उदाहरण सांगतो. मी माझ्या नातेवाईकातले एकाचे कांदे भरून घेऊन गेलो होतो पिंपळगाव मार्केटला. ते आदल्या दिवशी 42 रुपये विकले. 2 दिवस थांबलो. 7 डिसेंबरला ज्या वेळेस निर्यात बंदी झाली, माझा ट्रॅक्टर 1370 रुपये विकला. म्हणजे एका रात्रीमध्ये तुम्ही जर शेतकऱ्यांचं जर तुम्ही एका ट्रॉली मागे 50 ते 70 हजार रुपयाचं नुकसान करू शकता, तर या भाजप सरकारचा धिक्कार असेल. आणि हे शेतकरी ह्या भाजप सरकारला आता गाडल्याशिवाय राहणार नाही. आणि या वेळेस आम्ही निश्चित बगरे सरांना, आमचा पाठिंबा बगरे सरांना असेल आणि या वेळेस तुतारी आम्ही निश्चित वाजू. निवडणूक लागली काय वाटतंय, काय होईल आपल्याकडे सगळीकडे चालू झालेलं आहे. राजकारणामध्ये वातावरण आता तापू लागलेलं आहे. या ठिकाणी आपल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून भारती पवार तर शरदचंद्र पवार साहेबांच्या गटाकडून भास्कर बगरे उमेदवारी करत आहेत. काय सांगाल, आपला कौल काय? भारतीताई पवारच निवडून येतील असं. काय कारण, काय विकास झाला आपल्याकडे? विकास झाला, भरपूर विकास झाला. असा केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी यावर काय? त्याच्यावर शेतकरी आहे थोडेफार नाराज, पण मग काही वेळेस कांद्याला भावही भेटले, कधी थोडेफार कमी झाले. हजाराच्या आत काही कांदे विकले नाही बा असं. खरं तर इथला शेतकरी केंद्र सरकारच्या धोरणावर कांद्या निर्यात बंदीमुळे नाराज आहे. तरी पण भारती पवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असं या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. आपण अजूनही लोकांच्या प्रतिक्रिया यानंतर बघणार आहोत. तात्पुरतं थोडं थांबूयात. दादा, या ठिकाणी लोकसभेची निवडणूक लागली आहे. भारतीय जनता पक्षाकडून भारतीताई पवार तर शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीकडून भास्कर बगरे उमेदवारी करतात. आपण एक व्यावसायिक म्हणून या ठिकाणी काय सांगाल आपण? शेतकऱ्यांच्या मालाला भाव न मिळाल्यामुळं व्यावसायिक पण धोक्यात आलेला आहे सध्या. अच्छा, काय इथली परिस्थिती, जनतेचा कौल कुणाच्या बाजूने असेल असं वाटतं? जनतेला आता विचार पडतोय कोणाला मतदान करावं. खरं तर जनतेला विचार पडतोय असं या दादांचं म्हणणं आहे. लोकमनी 24 न्यूज प्रतिनिधी रोशन गांगुर्डे.